आणि राज्यातले निवासी डॉक्टर आजपासून राज्यव्यापी संपावरती जात आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एक बैठक झाली होती। काही आश्वासनं दिली गेली, पण त्यांची पूर्तता न झाल्यामुळे डॉक्टरांनी आता संपाची हाक दिली आहे। संध्याकाळी 5 वाजल्यापासून निवासी डॉक्टर संप पुकारतील। या संपादरम्यान निवासी डॉक्टरांकडून ओपीडी सेवा दिली जाणार नाही, मात्र अत्यावश्यक सेवा सुरू असतील। दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या रुग्णालयातील निवासी डॉक्टर या संपामध्ये सहभागी होणार नसल्यामुळे सेवांवर फारसा परिणाम दिसणार नाही। विद्यावेतन वेळेत मिळावं आणि राहण्याची हॉस्टेलची दुरवस्था याबाबत हा संप पुकारला गेला। तर निवासी डॉक्टरांच्या संपामुळे अर्थातच ओपीडी सेवा सर्वात जास्त प्रभावित होते। निवासी डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून संप पुकारण्याचं निश्चित केलंय। परंतु मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये जी रुग्णालय येतात त्यातले निवासी डॉक्टर संपावरती जात नसल्यामुळे थोडासा दिलासा नक्कीच मिळतोय। जरी ओपीडीची सेवा बंद असली तरी अत्यावश्यक सेवा मात्र या डॉक्टरांकडून सुरू ठेवल्या जातील। अभिषेक मुठाळ माहिती देतात। अभिषेक, कसं नियोजन आहे डॉक्टरांच्या संपाचं? नावदा, यामध्ये जर का बघायचं तर जे निवासी डॉक्टर आहेत ते आपल्याला संपावर जाताना पाहायला मिळणार आहे। या अगोदर जर बघायचं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांची बैठक झालेली होती। त्यामध्ये काही मागण्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या होत्या, त्या पूर्ण होतील असं त्यांना आश्वासन देखील देण्यात आलेलं होतं। मात्र त्या अजूनपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे हे सगळे निवासी डॉक्टर जे आहेत ते पुन्हा एकदा संपावर आजपासून जाणार आहेत। एकूण यामध्ये बघायचं तर हॉस्टेलची जी सुविधा आहे ती कुठेतरी अपुरी पडत आहे। सोबतच जे विद्यावेतन आहे ते वेळेवर मिळत नसल्यामुळे हे निवासी डॉक्टर जे आहेत ते संपावर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या दरम्यान जर का बैठक झाली तर हे बघणं महत्वाचं असेल की हा संप ते मागे घेत आहेत की नाही। मात्र इमर्जन्सी सेवा जी आहेत त्या सुरू ठेवल्या जाणार आहेत। धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।